अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. चला तर मग आज आपण पाहणार आहोत, शनिवारी घराच्या उंबरठ्यावर मधोमध जाळा ही एक वस्तू. त्यामुळे तुमच्या घरातील बाधा, नजरदोष, वास्तुदोष नाहीसे होईल. आता ते कसे ओळखायचे? तर आपला नवरा आपला ऐकत नाही, दुसऱ्याचं ऐकून आपल्याशी भांडणे करतो, घरामध्ये चांगलं वागत नाही, घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही, घरातील एखादी व्यक्ती आजारी आहे, त्या व्यक्तीसाठी आपण दवाखाना करतोय पण त्या औषध उपचारांना त्या व्यक्तीचे शरीर साथ देत नाही. औषध गोळ्या खाताय तोपर्यंत चांगलं वाटतंय, नंतर पुन्हा आजारपण सुरू होते. एखादी व्यक्ती जी अचानक चिडचिड करायला लागली आहे, वाईट संगतीला लागली आहे, किंवा तुम्हाला वाटते की कोणीतरी काहीतरी केलं आहे, कोणती तरी निगेटिव्ह आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, ती माझ्या घरामध्ये वाढत चाललेली आहे. यामुळे घरामध्ये दरिद्रता आणि गरिबी आहे. नातेवाईक वगैरे आपल्याला फक्त समोर चांगलं बोलतात आणि मागं नावं ठेवतात. अशा बऱ्याच ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या आपल्या आयुष्यामध्ये सध्याला घडत आहेत. प्रत्येक गोष्ट तर आपण सांगू शकत नाही, पण कोणतीही निगेटिव्ह गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये जर घडत असेल तर आज जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे, ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, ती नियमाने आपण केली तर नक्कीच आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये फरक पडत आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होईल. सकारात्मक ऊर्जा आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये वाढत चाललेली आहे, याचा तुम्ही अनुभव नक्की घ्याल. हा उपाय सूर्यास्ताच्या वेळी करायचा आहे. 6:30 ते 7:30 दरम्यान, जास्तीत जास्त 8 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. घरातील कोणीही हा उपाय करू शकते, त्याला काहीही बंधन नाही. फक्त पिरियड्स असतील तेव्हा आपल्याला हे करायचं नाही. पिरियडमध्ये घरातील दुसरी एखादी व्यक्तीने हा उपाय केला तरी चालू शकतो. हा उपाय आपल्याला शनिवार करायचा आहे, किंवा तुम्ही कोणत्याही शनिवारी सुरू केला तर तिथून पुढे 41 दिवस कंटिन्यू करू शकता. त्यानंतर आणि परत तुम्हाला जर वाटलं की कोणत्याही शनिवारपासून पुन्हा आपण या उपायाला सुरुवात करू तर आपण करू शकता. पण शनिवार केला तरी चालेल. खूप छान रिझल्ट्स मिळतात. मी बऱ्याच वेळेला शनिवार, अमावस्या, पौर्णिमा अशा वेळेला हा उपाय करते. तर काय करायचं आहे बघा. याने बऱ्याच प्रमाणामध्ये पितृदोष, वास्तुदोष असेल, आपल्या घरातील सदस्यांना काही त्रास होत असेल तर तो त्राससुद्धा कमी व्हायला सुरुवात होते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणारा आहे भीमसेनी कापूर, ज्याला आपण आयुर्वेदिक कापूर असे म्हणतो. हा जिथे पूजा साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये हा मिळेल. नसेल तर आपण साध्या कापराच्या वड्या घेतल्या तरी ते चालू शकतात. पण हा जो भीमसेनी कापूर आहे त्यामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची शक्ती जास्त असते. सकारात्मकता ऊर्जा हा कापूर वाढवतो. आपल्याला एक तेजपत्ता लागणार आहे, त्यानंतर 2 लवंगा लागणार आहेत. एक मोठी पंती घ्यायची, मातीची आपल्या घरातील एखादी पंती असेल तरी चालेल. 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार थोड्या वेळासाठी उघडं ठेवायचं. त्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराचा जो आपला उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या मध्यभागी ती पंती ठेवायची. त्या पंतीमध्ये तेजपत्ता तोडून टाकायचा, मोठा असेल तरी चालेल. त्याचे 2 तुकडे करून ठेवले तरी चालतील. पण छोटी पंती असेल तर छोटे 4 तुकडे केले तरी चालतात. 2 कापराच्या वड्या ठेवायच्या, 2 लवंगा ठेवायच्या आणि तिथे ते प्रज्वलित करायचं आहे. हे करत असताना तुम्ही घराच्या बाहेर बसून आपल्या घराकडे बघून करू शकता, किंवा घराच्या आतमध्ये बसून आपण उंबरठ्यावर पण हे करू शकता. उंबरठ्याच्या मध्यभागी आपल्याला हे करायचं आहे. आता हे आपण प्रज्वलित केलं की हळूहळू काय होईल, ज्या लवंगा आहेत त्या तडतड करायला लागतील, तेजपत्ता आहे तो पूर्ण जळून जाईल. तुम्हाला जर वाटलं की कापूर लवकर संपतोय, बाकीचं जे सामग्री आहे ती जळली नाही, तर आपण वरून पुन्हा कापूर टाकू शकता. आपण आपल्या घरामध्ये यायचं, देवघरासमोर बसायचं किंवा हॉलमध्ये बसायचं आणि कोणताही मंत्र, स्तोत्र मोठ्याने म्हणायचे. या वेळेला ही सेवा करत असताना माझा तारक मंत्र सुरू असतो. तुम्ही कोणताही मंत्र म्हणू शकता. तुम्ही ज्यांना मानता, ज्या गुरूंना तुम्ही पूजता, तो मंत्र किंवा ते स्तोत्र आपल्याला मोठ्याने म्हणायचं आहे. त्या स्तोत्राचे जे उच्चार आहेत ते आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये पसरायला हवेत. घरामध्ये आपण मंत्रस्तोत्र म्हणतो, याने काय होईल, आपल्या घरातील निगेटिव्हिटी, नकारात्मकता जे काही आहे तिचा नाश होईल. बाधा असतील, अडीअडचणी असतील, या सर्वांचा नाश होतो आणि कुठेतरी आपलं भाग्य लपलेलं होतं. आपलं कष्ट करतोय, मेहनत करतोय, आपल्याला नशिबाची साथ मिळत नव्हती, तर हा उपाय तुम्ही यासाठी करू शकता. आणि पहा, याचे नक्कीच तुम्हाला चांगले रिझल्ट्स पाहायला मिळतील.
कंटिन्यू केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपल्या घरातले 80% प्रॉब्लेम असे कमी झालेले आहेत. घरातील चिडचिड, भांडणं कमी झालेली असतील, नोकरीच्या ठिकाणी वादविवाद होत असतील, सतत नोकरी सुटत असेल, बदलावी लागत असेल, तर ह्यासुद्धा गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला शंका असते की कोणीतरी काहीतरी केलेलं आहे आणि हे आहे ते आहे, अशा काही बाधा असतील तर ह्यासुद्धा खुलतील. आपल्या घराची लागलेली नजर, आपल्याला लागलेली नजर, घरातली दरिद्रता, लक्ष्मी हे सर्व सोडून जाते. हे सर्व बदलेल. हळूहळू आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होत आहे, म्हणजेच काय भरभराट होताना दिसत आहे. प्रत्येकाच्या वागण्यात, बोलण्यात सकारात्मक बदल झालेला आहे आणि असे बरेच अनुभव आपल्याला यायला लागतील. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.